आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने वीण जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. अविनाश करिया पुलिया ऐसे, लावी म्हणा पिसे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसाने. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसाने. महायोग पीठे तटे भेमरथ्याम, वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. आया वार करी संताचा, वार करी संताचा, या वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने वीण जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसाने. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांना सुपरिचित पाठांतर असलेला हा अभंग आजच्या कीर्तन सेवेसाठी निवडलाय. मानवी जीवन हे सुख समाधानानं व्यतीत व्हावं आणि अखेर मानवाला मृत्यूपर्यंत चिरशांती प्राप्त व्हावी असं वाटत असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्याच्यासाठी एकमेव साधन आहे आणि ते म्हणजे परमात्म्याची भक्ती. त्या परमात्म्याला आपलंसं करा असं महाराज म्हणतात. त्या वाचून सुखाचा अनुभव आपल्याला येणार नाही. जगतातील सर्व भौतिक वस्तू पदार्थ हे मायेनं निर्माण केलेले आहे आणि म्हणून आदिअंतरहित मध्यंतरी भासणारं हे जग आहे. परमात्मा मात्र सर्वत्र आणि सदैव अविनाशी स्वरूपाचा आहे. आपण आपल्या मनाला त्याच्या सेवेचा भक्तीचा छंद लावून घ्यावा असंही मार्गदर्शन तुकोबाराय करतायत. आणि मग मृत्यूच्या रूपानं कधीतरी एकदा आपल्याला या सगळ्या जगाला सोडायचंय. पण ज्या वेळेला आपण आपली कर्तव्य कर्म व्यवस्थित बजावतो आणि ईश्वराची भक्तीही करतो त्यावेळेला मृत्यूवरही विजय प्राप्त केला जातो. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. विठाला हो. मुसमाडे पाटील परिवार, देवळाली प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर. थोडा बेस कमी करा, गेन आणि थोडा इको द्या. या परिवारातील कैलासवासी प्राध्यापक दत्तात्रय गजाबापू पाटील मुसमाडे यांचं प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरं केलं जातंय. त्यांचे चुलते श्री विठ्ठल तुकाराम पाटील मुसमाडे, श्री अर्जुन तुकाराम पाटील मुसमाडे, त्यांचे बंधू दामोदर गजाबापू पाटील मुसमाडे, वसंत गजाबापू पाटील मुसमाडे, ॲडव्होकेट गोरक्षनाथ गजाबापू पाटील मुसमाडे, श्री बबनराव गजाबापू पाटील मुसमाडे, श्री जालिंदर गजाबापू पाटील मुसमाडे,
श्री भाऊसाहेब भीमराज पाटील मुसमाडे, कैलासवासी प्राध्यापक दत्तात्रय मुसमाडे सर यांना तोलामोलाची साथ ज्यांच्या आयुष्यामध्ये लाभली अशा त्यांच्या धर्मपत्नी गंगा भागीरथी मोहिनीताई दत्तात्रय मुसमाडे, त्यांच्या सेवेचा, विचाराचा आणि प्रपंचाचाही वारसा समर्थपणे पुढे नेणारे त्यांची मुलं श्री डॉक्टर सचिन दत्तात्रय मुसमाडे, श्री नितीन दत्तात्रय मुसमाडे, ॲडव्होकेट प्रशांत दत्तात्रय मुसमाडे, पुतणे राजेंद्र रामराव मुसमाडे, विशेष करून या कुटुंबातील सगळ्या मुलं मुली, सुना, नातवंड आणि सगळा परिवार, या निमित्तानं आवर्जून उपस्थित राहिलेली सर्व आपण आप्तेष्ट पाहुणे, देवळालीकर ग्रामस्थ आणि मान्यवर, माता भगिनी, ज्यांनी सुंदर आपल्या गायनानं कीर्तनाचा प्रारंभ करून दिला, ते भजन सम्राट वारकरी संप्रदाय भूषण रविदासजी महाराज जगदाळे, हरिभक्तीपरायण जगदीशजी महाराज, आपल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रम नेवाशाचे मृदंगाचार्य आमचे सहकारी प्रसाद महाराज तरवडे, भजनी मंडळातील देवळाली येथील ज्येष्ठ मार्गदर्शक हरिभक्तीपरायण भास्कर पाटील तांबे, हरिभक्तीपरायण राजू भाऊ चव्हाण, सगळी आमची आदरणीय ज्येष्ठ भजनी मंडळी, आमचे दोन्ही चोपदार मान्यवर, या ठिकाणी उपस्थित झालेले जिल्हा दूध संघाचे माजी चेअरमन आणि आध्यात्मिक सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सीताराम भाऊ ढूस, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आमचे डावखर मामा असतील, बाबासाहेब महाराज वाळुंज आहेत, आमच्या समवेत आलेले डॉक्टर दराडे साहेब आहेत, आमचे परमार्थ क्षेत्रातील स्नेही राजूभाऊ जुगे पाटील आहेत, या परिवाराचे अर्थात आमच्या मातोश्री मोहिनी ताई मुसमाडे यांचे बंधू आणि शिवसेनेचे जिल्ह्याचे आदरणीय नेते कमलाकरजी कोते पाटील, त्यांचा संपूर्ण कोते पाटील परिवार, या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले याच परिवाराचे बंधू आमचे स्नेही डॉक्टर मुसमाडे साहेब, सुनील भाऊ भांड, वरगुडे पाटील, अनंत भाऊ कदम, समोर बसलेले सन्मान्य दिघे आप्पा कडू पाटील, सर्वच या परिवाराचे पै पाहुणे मंडळी, वडीलधारी मंडळी, आमचे बाळासाहेबजी ढूस, सर्वजण आपण आज कैलासवासी प्राध्यापक दत्तात्रय गजाबापू मुसमाडे यांना आदरांजली अर्पण करतोय. मुळात मुसमाडे पाटील परिवार हा या देवळालीतील जडणघडणीतील धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा वाटचालीतील एक महत्वाची भूमिका बजावलेला हा परिवार आहे. ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते प्राध्यापक दत्तात्रय मुसमाडे सर यांचे वडील सुद्धा गजाबापू पाटील मुसमाडे हे या गावातील जी काही जुन्या पिढीतील महत्वाची मंडळी या गावाच्या जडणघडणीमध्ये त्यामध्ये ते होते, हे आपण सगळेजण जाणून आहोत. या गावचे ते माजी सरपंच होते, म्हणजे नगर परिषदेच्या स्थापनेच्या अगोदर सरपंच म्हणून त्यांनी काम पाहिलेलं होतं. आणि धार्मिक अधिष्ठान असलेला हा परिवार आहे आणि मोठा परिवार आहे. आपण पाहतोय की जवळजवळ 6-7 बंधू असा हा मोठा परिवार. मला डॉक्टरांनी आता ते या परिवारातले सदस्य आहेत आणि मोठी माहिती सगळी आवर्जून सांगितली. कैलासवासी प्राध्यापक दत्तात्रय सर यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं शिक्षण क्षेत्रामध्ये ज्ञानदानाचं काम केलं. श्रीमद भगवद गीतेमध्ये असं म्हटलंय, नहि ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक गोष्टी पवित्र मानतो. गंगेचं स्नान हे पावित्र्यासाठीच आपण करतो, गंगा पवित्र आहे. गोमातेला आपण भजतो, पूजतो, सांभाळतो, सेवा करतो, त्याचं कारण गोमाता पवित्र आहे. गायत्री मंत्र पवित्र आहे, ग्रंथ पवित्र आहे, संत पवित्र आहे, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. अशा रीतीनं अनेक गोष्टी पवित्राती पवित्र आहे. पण सर्वात पवित्र काय, तुलनेनं जर विचार केला तर गीताकारांचं, भगवान श्रीकृष्णाचं म्हणणं आहे, ज्ञान हे सर्वात पवित्र आहे.
या जगामध्ये संपूर्ण वाटचाल ही विचाराच्या ज्ञानाच्या जोरावर होते आणि ज्ञानदानाच्या क्षेत्रात प्राध्यापक दत्तात्रय सर यांनी काम केलं. सर्वात महत्वाचं काम पिढी घडवणं आहे, ज्ञान देणं आहे, विचार देणं आहे. अज्ञानी लावावे सन्मार्गासी हे सर्वात मोठं परोपकाराचं काम आहे. अनेक ठिकाणी वर्णन आहे. वाट धावी त्याच्या पुण्या नाही पार, जो वाट दाखवतो, मार्ग दाखवतो. म्हणून घरामध्ये सुद्धा आई वडील आपल्याला विचार देतात, आजी आजोबा चुलते काके आपल्याला मार्गदर्शन करतात. शाळेमधले आपले गुरुजी, शिक्षक, शिक्षिका, प्राध्यापक, प्राध्यापिका हे मार्गदर्शन करतात. आणि अध्यात्मामध्ये सुद्धा गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आथी जैसे. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञान देणाऱ्यांचं स्थान हे इंद्रादी देवांपेक्षाही मोठं आहे, अशी तुलना ज्ञानोबारायांनी मांडली. महाराज म्हणतात, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आन नसेची निष्ठंक आन कोणी, नसेची निष्ठंक आन कोणी. सद्गुरु वाचोने संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, सद्गुरु वाचोने संसारी तारक, सद्गुरु वाचोनी संसारी तारक. नसेची निष्ठंक आन कोणी, नसेची निष्ठंक आन कोणी, नसेची निष्ठंक आन कोणी. इंद्र चंद्र देव ब्रह्मादि करोणी, चंद्र देव ब्रह्मादि करोणी, इंद्र चंद्र देव ब्रह्मादि संशयाची श्रेणी छेदितिला, संत महात्म्यांची, ज्ञानदात्यांची, गुरु परंपरेची तुलना स्वर्गातल्या देवांबरोबर करावी. काही व्यक्तिमत्व दिसताना लहान दिसले तरी त्यांचं कार्य खूप जगासाठी उपयुक्त आणि श्रेष्ठ असतं. जसं या जगामध्ये अधिकारी, पदाधिकारी आपण यांना श्रेष्ठ मानतो आणि असतातही श्रेष्ठ. पण मला सांगा, शेतकऱ्या एवढं कोणी श्रेष्ठ आहे का? जरा छातीवर हात ठेवून सांगा, कारण शेतकऱ्याची मुलं होत आपण. आज कोणी असलो तरी, कोणी कीर्तनकार असेल, कोणी अधिकारी, कोणी व्यापारी असेल, कोणी कर्मचारी असेल, पण आपण शेतकऱ्यांची मुलं आहोत. शेतकऱ्याचं काम, शेतीमध्ये हातपाय भरलेले असतात, कपडे फाटलेले असतात, अडचणी पाचवीला पुजलेल्या असतात, पण तरी सुद्धा आमच्या गुरुवर्यांचं एक वाक्य आहे. ब्रह्मलीन सद्गुरू नारायणगिरीजी महाराज म्हणायचे की तराजूच्या एका पारड्यामध्ये तपस्वी संन्यासी बसवावा आणि तराजूच्या दुसऱ्या पारड्यामध्ये शेतकरी बसवावा, तर दोघही समान आहेत. दोघं समान आहे. त्याचं कारण असं आहे की त्याचं काम दिसताना थोडंसं सामान्य दिसलं तरी ते उपयोगाचं, खूप उपयोगाचं. अन्नदाता. म्हणून विज्ञान एखाद्या वर्षी आपल्याला लेट एखादं तंत्रज्ञान मिळालं तरी फार बिघडत नाही. आता 5G आलेलं आहे. अजून 10 वर्षांनी 5G आलं असतं तर काय माणसं मेले नसते असं मला वाटतं. 5G आलं, चांगली गोष्ट आहे, त्याचा वापरच होतोय, गतिमान झालंय, तंत्रज्ञानाचं स्वागत आहे. पण 50 वर्षापूर्वी या तंत्रज्ञानातल्या 90% गोष्टी नव्हत्या आपल्या वाडवडिलांकडे, तरी ते सुखानं आनंदानं जगत होते. पण मला सांगा, अन्न नसेल तर माणूस जगेल काय? शेतकऱ्यांनी पिकवलं नाही तर जगेल काय? आणि म्हणून ही आधुनिकता सगळी जी आहे याचा पाया आहे शेतकरी आणि वारकरी. अध्यात्म आणि शेती हा आपल्या संस्कृतीचा मूळ पाया आहे. आणि म्हणून काही गोष्टी सामान्य दिसतात पण त्याची उपयोगिता श्रेष्ठ असते. तसं ज्ञानदाता सुद्धा या जगामध्ये पहिल्या दुसऱ्या वर्गाला शिकवणाऱ्या आमच्या बाई शिक्षिका किंवा एखादा शिक्षक, कुठेतरी कोपऱ्यात शाळा असते, त्याचं काम चालू असतं, पण ते काम किती मोलाचं असतं. त्याच्या हातातून शास्त्रज्ञ घडतात, संत घडतात, समाजसेवक घडतात, डॉक्टर, इंजिनियर, वकील, प्राध्यापक घडतात, आदर्श समाजसेवी घडतात. मला असं वाटतं शिक्षकांची भूमिका
या जगाच्या जडणघडणीमध्ये खूप मोठी आहे. आणि ऋषीमुनींच्याच परंपरेचं काम शिक्षक आधुनिक रीतीनं करतायत. जे ऋषीमुनी करत होते, पूर्वी आपल्याकडे गुरुकुल पद्धती होती आणि गुरुकुलामध्ये अक्षर ओळख करण्यापासून ते गणित, समाजशास्त्र, आरोग्यशास्त्र, अध्यात्मशास्त्र, खगोल, भूगोलशास्त्र असे अनेक शास्त्र शिकवले जात होते. तक्षशिला, नालंदा सारखी जगातली पहिली आणि महत्वाची विद्यापीठे या भारत देशातच होती. भारत शब्दातच सगळं काही आहे. भा म्हणजे ज्ञान, रथ म्हणजे त्यामध्ये रमलेला, ज्ञानात रमलेला समाज आणि देश तो भारत. विठाला आता या परिवाराचं जे काही स्नेहसंबंध सर्व क्षेत्रात आहे, त्यामुळे अध्यात्म क्षेत्रातील आमचे स्नेही गुरुबंधू नामदेव शास्त्रीजी महाराज जाधव, हरिभक्तीपरायण आदरणीय वीर भाऊसाहेब महाराज हेही उपस्थित झाले. त्याचबरोबर आमचे आप्पासाहेब भाऊ ढूस असतील, दीपकराव त्रिभुवन शांती चौक मित्रमंडळाचे मार्गदर्शक असतील, सगळेच. खरं म्हणजे कमलाकर भाऊ, देवळाली, शिर्डी अशी ही जी गावं आहेत, आम्हाला नेवाशानंतर म्हणजे आपलं गाव म्हणून वाटणारी आपली सगळी गावं आहे. कारण या सगळ्या तुम्हा ग्रामस्थांचं जे प्रेम मिळालेलं आहे आणि अनेक वर्ष जो आध्यात्मिक सेवा सहवास करताना आपल्या सगळ्यांचा सहभाग, सहकार्य मिळालंय. देवळालीमध्ये सुद्धा प्रत्येक क्षेत्रातली माणसं, प्रत्येक कुटुंबातली माणसं आमच्या सगळ्या वारकऱ्यावर, मी व्यक्तिशः माझ्याकडे ते घेणार नाही, तसं घेऊ नये हा संकेत आहे संत विचारांचा. तुम्ही आम्हा सर्व वारकऱ्यावर प्रेम करता. अध्यात्म कार्याला बळ देणारी मंडळी तुम्ही देवळालीकर आहात. आणि त्यातलाच मुसमाडे पाटील परिवार, कैलासवासी गजाबापूंचा हा परिवार, हा राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रामध्ये आजही उत्तम काम करतायत. दुसरी तिसरी पिढी आज काम करते आहे. आणि या परिवाराचं शेती, अध्यात्म, समाजकारण आणि त्याबरोबर आणखी एक गुण दिसून येतो, शिक्षण. शिक्षण सर्व मंडळी सुशिक्षित आहे. प्राध्यापक दत्तात्रय सरांची सुद्धा 3 मुलं, एक जण डॉक्टर आहेत, एक वकील आहेत आणि एक कंपनीमध्ये मोठ्या मॅनेजर पदावर आहे. म्हणून मुलं, मुली, सुना, नातवंड सगळी मंडळी, पुतणे, अशा पद्धतीनं जीवन हे आपल्याला जे परमेश्वरानं दिलंय ते जगायचंय. पण ते किती सुंदर जगता येईल हा खरा भाग आहे. मला वाटतं एक कागद दिला, पेन्सिल दिली आणि सांगितलं की या कागदावरती चित्र काढा, तर प्रत्येकाजवळ जसं कौशल्य असेल, जेवढी कलात्मकता असेल, तेवढं सुंदर चित्र तो काढेल. कागद आणि पेन या मूलभूत लागणाऱ्या गोष्टी आजच्या भाषेत बेसिक, मूलभूत ह्या गोष्टी आहे. तसं मूलभूत लागणाऱ्या जीवनाच्या गोष्टी परमात्म्यानं आम्हाला देऊन ठेवलेल्या आहे. देवे दिला देह भजना गोमाटा. बरं, नुसता देह दिला नाही तर सुंदर इंद्रिय संपदा दिले. इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, जेणे तू जोडसी नारायण, नाचे जीवपणा भवरोग, दिले इंद्रिय हात पाय
दिला, इंद्रिय दिले. संतांनी फार सखोल चिंतन केलंय. देह दिला पण आयुष्य दिलं नाही तर काय होईल बरं? मला वाटतं त्याचा काही उपयोगच नाही. आपल्या दारामध्ये गाडी उभी आहे पण त्याला पेट्रोल डिझेलच कधी भरलं नाही. काही माणसं फार जपणारी असतात. आपल्यासारखी पुण्य परोपकारी वृत्तीची माणसं या जगात आहेत म्हणून जग चाललंय. एक जणानं नवी गाडी घेतली, गावात पूजेला आणली, जी नेऊन लावली बाहेरच काढीना. मग कोणीतरी म्हणाला, अरे बाबा गुरुवार आहे, चला आपल्या गावातल्या साईबाबांचंही दर्शन करू, शिर्डीलाही जाऊन येऊ. तो म्हणला नको नको, सध्या काय खूप खड्डे झाले, पाऊस खूप येतोय आणि त्याच्यामुळे गाडी काय मी बाहेर काढणार. मला सांगा, आपल्यासाठी गाडी आहे का गाडीसाठी आपण आहे? डोक्यासाठी टोपी का टोपीसाठी डोकं? अहो, एक जणानं छत्री विकत घेतली आणि योग असा, दुकानातून बाहेर आला छत्री घेऊन आणि पाऊस चालू झाला. त्यानं ती छत्री उपरण्यात गुंडाळली, बगलात घातली आणि भिजत भिजत घरी आला. तुम्हाला नवल वाटेल पण अशी नमुनेदार माणसं सुद्धा या जगामध्ये, आमचे ज्येष्ठ पत्रकार नाना पाटील बसलेत पुढे. अशी आपण पाहतो नाना पाटील समाजात फिरताना अशी गमती जमतीची माणसं भेटतात. की किती कंजूस असावं, किती चिकट असावं. छत्री का बगलेत घातली त्याचं उत्तर त्याने दिलं, भिजून खराब होईल म्हणे म्हणून बगलेत घातली. आणि म्हणून शेवटी आपल्यासाठीच हे सगळं आहे. त्याचा सदुपयोग आपण करावा, दुरुपयोग करू नये, अनाठाई उपयोग करू नये. पैशाचा सदुपयोग करा, दुरुपयोग करू नका. अनाठाई उगीच काहीतरी दिखावा आणि काहीतरी कारण नसताना ते खर्च करणं हेही चांगलं नाही. कुठेतरी त्या लक्ष्मीचा शाप आपल्याला लागतो. विठाला एक 10-12 वर्षापूर्वीचा प्रसंग आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी आम्हाला एका वयस्कर वारकऱ्यानं, आळंदीमध्ये भेट झाली आणि त्या वारकऱ्यानं सांगितलं, महाराज अमक्या तिथीला अमक्या तारखेला आमच्याकडे वास्तुशांती आहे, आमची तेवढी तारीख घ्या. डायरी पाहिली, तारीखही होती, तारीख लिहून घेतली. तारीख देणारा माणूस हा ज्येष्ठ होता, वारकरी होता. त्यांनी परत फोन करूनही आम्हाला 2-4 दिवस अगोदर सूचना केली की महाराज कार्यक्रम आलाय. म्हटलं येतो. आणि मग ते म्हणाले, तुमचं भजनी मंडळ वगैरे सोबत आणलं बरं होईल. आळंदीतून मग आम्ही आमचे काही सहकारी, आम्ही इकडनं गेलो नेवाशाहून, आळंदीहून काही सहकारी बोलावले. सायंकाळी 7 ते 9चं कीर्तन ठेवलेलं होतं. आम्ही साधारणपणे 5:30ला तिथे पोहोचलो, 5:30 पावणे 6ला. आणि म्हातारा माणूस खिन्न होऊन बसलेला होता. वेगळीच तयारी सगळी चालू होती, वेगळी धावपळ होती. मी त्यांना विचारलं की काय झालं. त्यांनी सांगितलं, महाराज मला माफ करा पण नव्या पिढी समोर काही चालत नाही. म्हटलं काय झालं? म्हणजे आमच्या पोराने लावणीचा कार्यक्रम ठेवला. हे घडलेलं आहे बरं, मी अजिबात याच्यात कॅमेरा समोर सांगतोय, तुमच्यासारख्या सज्जनांसमोर सांगतोय. आमच्या मुलाने लावण्याचा कार्यक्रम ठेवलाय. त्याचं कारण हायवेला जमीन होती, पुष्कळ पैसे आले होते प्लॉटिंगचे. म्हणून म्हणतो लक्ष्मीचा शाप लागेल इतक्या उद्धटपणानं सुद्धा जगात कुणी वागू नये. विठाला तुकोबाराय म्हणतात ना, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार. नका डोळे धुरे भरून नका डोळे धुरे भरून नका डोळे धुरे भरून राहू, नका डोळे धुरे भरून राहू. तुका म्हणे इह लोकीचा व्यवहार, काळ करी नका डोळे धुरे भरून राहू, नका डोळे धुरे भरून राहू, नका डोळे धुरे तुका भरून म्हणे लोकीचा व्यवहार, नका डोळे धुरे
संतांनी किती आपल्याला सावध केलं, सन्मार्गरत होण्यासाठी केवढे कष्ट त्यांनी घेतले. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा जीवन हे फार सुंदर आहे आणि जीवनात येणारे योग सुद्धा काही पुण्याईचं लक्षण आहे. तुम्हाला संपत्ती मिळाली, पद प्रतिष्ठा प्रसिद्धी मिळाली, चांगलीच गोष्ट आहे. तुमच्याकडे शक्ती असेल, संपत्ती असेल, चांगली गोष्ट आहे, पण त्याचा दुरुपयोग नको. रावणाने शक्ती संपत्तीचा दुरुपयोग केला म्हणून त्याचं दहन आहे, आणि हनुमानजींनी असलेल्या शक्तीचा सामर्थ्याचा सदुपयोग केला म्हणून हनुमानजींचं पूजन केलं जात आहे. हनुमानजींचं मंदिर नाही असं कोणतंही गाव नाही, कोणती वस्ती नाही, कोणता परिसर नाही. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमताम वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणं प्रपद्ये. समाजामध्ये सुद्धा त्याच कुटुंबांना, त्याच स्त्री पुरुषांना आणि त्याच तरुण तरुणींना सन्मान मिळतो जे आपल्या बुद्धीचा, सामर्थ्याचा, पदाचा, संपत्तीचा सदुपयोग करतात. आपल्या घरातल्या वाडवडील माणसाला तीर्थयात्रेला जर घरातल्या तरुण मुला मुलींनी, सुनांनी पाठवलं तर त्यांचं कौतुक होतं गावामध्ये की अरे काय चांगली मुलं आहे. पण स्वतःचा वाढदिवस चौकात साजरा करायचा आणि तलवारीनं केक कापायचा, 50,000 खर्च, 50,000ची पार्टी, हे जे काही बिभत्स रूप आपण आज समाजातलं पाहतो, मला वाटतं आपल्यासारखा सुज्ञ समाज अजून या सगळ्या गोष्टींपासून अलिप्त आहे आणि ते राहावं लागेल. आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा हा सन्मार्ग दाखवावा लागेल. अन्यथा आपल्याला लहानपणी तुम्हाला मला आठवत असेल, पुस्तकामध्ये एक धडा होता, तोडणे सोपे जोडणे अवघड. बरं झालं आतापर्यंत वकारे द्यायला कोणी नव्हतं, त्याच्यातला एक पठ्ठ्या मिळाला. विठाला सांगण्याचं तात्पर्य हेच आहे, कोणत्या गोष्टीचा विध्वंस व्हायला वेळ लागत नाही, जडणघडण व्हायला वेळ लागतो. जडणघडण व्हायला खूप वेळ. एखादा मुलगा किंवा मुलगी, त्यांना पदवीचं किंवा पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएट त्यांना व्हायचंय कोणत्याही क्षेत्रात, किती वेळ लागतो? प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण, मग उच्च शिक्षण. पण बदनाम व्हायला किती वेळ लागतो? काय नाही, कुठल्या तरी पार्टीत दारू पिऊन अर्ध्या कपड्यात सापडले की त्यांचंही तोंड काळं, घरच्यांचंही तोंड काळं. होय होय, आता हे सगळे विषय कीर्तनात बोलण्याची आवश्यकता निर्माण झाली. जोपर्यंत खेड्यापाड्यात हा रोग पोहोचला नव्हता तोपर्यंत आपल्याला वाटत होती की जाऊ द्या, शहरी भागातला विकृती आहे, संस्कृती नाही म्हणत त्याला, विकृती म्हणतात, चाललंय तिकडे. पण आता हे लोन खेड्यापाड्यापर्यंत येऊन पोहोचलंय, आमच्या वारकऱ्याच्या शेतकऱ्याच्या घरापर्यंत येऊन पोहोचलंय. आणि म्हणून मुला मुलींनो, तुम्हीच विचार करा, तुम्हाला स्वतःला घडायला किती वेळ लागलाय? का बिघडवता स्वतःचं आयुष्य? का दुःखी करता? आपलं आणि आपल्या कुटुंबाचं समाधान बिघडेल असा चुकीचा विचार, चुकीची कृत्य आपल्या हातून का घडू देता? विठाला 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 कुंडली कवरदा संगति करीला बड़ों की, बड़ी 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 जा गज की माता आजा बैठे मनी माने पलिखा, मनी माने पलिखा. श्री राम जय राम जय राम, श्री राम जय राम.
अर्थात आमचे रविदास महाराज हे रामायणाचे अभ्यासक आहेत. आदरणीय आमचे बंधुतुल्य असलेले ढोक महाराज, त्यांच्याबरोबर महाराष्ट्र आणि भारतभर फिरलेले आहेत. संगत करना बडो की बढत बढत बढ जाय. काय सुंदर आहे. मोठ्यांची संगत करा. वाढता 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 तुम्ही श्रेष्ठतेच्या दिशेनं यशो शिखराकडे, आनंदाच्या शिखराकडे जाल. गज माथा बैठे आजा, म्हणजे शेळी बकरू असेल पण तो हत्ती त्याला उचलून डोक्यावर घेतो. का? कारण त्या हत्तीला त्या शेळीविषयी दया येते. नेहमी आजूबाजूला चरते ती शेळी हत्तीच्या, आणि त्याला वाटतं आपल्या जवळील, आपल्याच कुटुंबातील हा छोटासा जीव आहे. पण मोठ्याच्या संगतीचा परिणाम, हत्तीच्या पालखीत राजा बसत असतो पण तिथे शेळीला बसण्याचा योग, कारण संगतीचा परिणाम आहे ना. आणि म्हणून सुविचारामध्ये एक विचार वाचला होता, 2च शब्दाचा होता पण फार महत्वाचा होता, की नीचाची संगत करू नये. आता याचा विस्तार मला करावा लागेल, मी करत असतो. नीच म्हणजे काय? नीच म्हणजे ज्याची वृत्ती, ज्याचे विचार, ज्याची कर्म ही लोकांसाठी हानिकारक आहे. तिथे जात धर्म पंथाचा काही एक संबंध नाही. तिथे वृत्तीचा संबंध आहे, माणसाच्या कृतीचा संबंध आहे. रावण हा ब्राह्मण कुलोत्पन्न आहे. आता काल परवा कुठं बातमी वाचली बा, हे जग जसं पुढे जात आहे, शिक्षण तसं काही नवीन फॅड निघतं. ब्राह्मणातल्या एका संघटनेनं रावणाच्या दहनाला विरोध केला, म्हणले तो आमच्या कुळातला होता. आता काय करावं, डोकं फोडून घ्यायचं का या जगापुढे? विठाला विठाला कालच्या विजयादशमीच्या पार्श्वभूमीवर बातम्या वाचत होतो, त्याच्यातली ही एक बातमी. समर्थन तरी कुणी कुणी कोणाचं करायचं? अरे सगळेच कोणत्या ना कोणत्या कुळातले आहे, पण सज्जनांच्या मागे जा. प्रत्येक कुळात सज्जन आहे, प्रत्येक कुळात दुर्जन आहे. दुर्जनाच्या वाटेनं चालून आपलं कल्याण नाही. दुर्जनाचा आदर्श घेता येणार नाही. दुर्जनाचं उदात्तीकरण करता येणार नाही. तो आपल्या कुटुंबातला असेल नाही तर कुळातला असेल. दुर्जनाचं उदात्तीकरण नाही. म्हणून रावण हा ब्राह्मण कुलोत्पन्न आहे, पण सीतेची चोरी करतो. पत्नीला आदर देत नाही, तिचं ऐकत नाही. भावाला जुमानत नाही, गावातून घरातून बाहेर हाकलून देतो. देवांना पूजण्यापेक्षा त्यांना बंदीखानी ठेवतो, त्यांना कैद करतो. नवग्रहांची पूजा करण्यापेक्षा त्या नवग्रहांची पायरी करतो. राक्षस म्हणजे काय? ज्याचा प्रत्येक निर्णय हा धर्म नियमाच्या आणि समाज नियमाच्या विपरीत उलट असतो, त्याला म्हणावं राक्षस. कौशल्या को आग लगाऊ, किस रावण की भुजा उखाड़ू. घर घर रावण, घर घर लंका, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं. कौशल्या को आग लगाऊ, किस रावण की भुजा उखाड़ू. घर घर रावण, घर घर लंका, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं, इतने राम कहाँ से लाऊं. कोणत्या कोणत्या रावणाचं दहन करायचंय? रामानं ज्या रावणाला मारलं तो दशानन होता, 10 तोंड होती म्हणतात, पण त्यावेळी निदान एक होता हो. आणि त्याच्या घरात सुद्धा सात्विक लोक होते. मंदोदरी सात्विक आहे, विभीषण सात्विक आहे. असे अनेक चांगले लोक त्याच्या अवतीभोवती होते. आता वाईटाला वाईटच जर भेटत गेले, मग रावणाची संख्याही वाढत जाते. आणि मग घर घर जर रावण तयार होतोय, जागजागी रावण तयार होतोय, तर त्या संतांना असं वाटतं इतने राम कहाँ से लावो, कुठून आणायचे एवढे राम आता. आणि म्हणून मला वाटतं आम्हाला रावणाची वृत्ती नष्ट व्हावी यासाठी काम करावं लागेल. आपल्या देशाला, संस्कृतीला, समाजाला, घर कुटुंबाला, माय भगिनींना धोका कशाचा आहे?
तर चीन पाकिस्तान वगैरे हा धोका नंतर आहे, त्याच्यापासूनही सावध राहिलं पाहिजे. ती आपली राष्ट्रीय भूमिका असली पाहिजे. पण त्याही पेक्षा अवतीभोवतीच्या दुष्ट प्रवृत्तीचाच धोका अत्यंत मोठा आहे, जटिल आहे. आणि म्हणून जीवन फार सुंदर आहे, पण जीवन आम्ही कसं जगतो याच्यावर अवलंबून आहे. मी गोष्ट वाचली होती. एक जंगल आहे, जंगलामध्ये काही पशु पक्षी आहे आणि एक पोपटाचं जोडपं आहे आणि त्याला 2 पिलं झालेली आहे. वादळ आलं आणि त्या वादळामध्ये इतका सोसाट्याचा वारा, झाडं सुद्धा उन्मळून पडली आणि पशु पक्षी सुद्धा सैरभैर झाले, ताटातूट झाली. त्या पोपटाचं जोडपं एका बाजूला राहिलं, ती 2 पिलं वाऱ्याच्या दिशेनं दूरवर फेकली गेली. पण त्या वादळामध्ये अस्ताव्यस्तपणे उडत असताना, फेकत असताना योग असा की एक पिलू साधूच्या आश्रमात जाऊन पडलं भाऊसाहेब, आणि दुसरं पिलू चोराच्या वस्तीत जाऊन पडलं. कधी कधी नशीब म्हणतात ते इथं दिसतं. काय नशीब पाहत्या एकाचं की ते साधूच्या वस्तीत जाऊन पडलं. म्हणून आपल्याला सुद्धा ज्या ज्या वेळेला मंदिरात जाण्याचा योग येतो, कीर्तनात बसण्याचा योग येतो, आईवडिलाची सेवा करण्याचा योग येतो, समजायचंय आपल्या नशिबानं चांगला धक्का दिलाय आणि चांगल्या ठिकाणी आपल्याला आणलंय. चांगल्या ठिकाणी आणलंय आपल्याला. कारण शेवटी काय, जायचं तर कुठेही पावलं चालतच असतात, पण चांगल्या दिशेला चालत जाणं. जाशी तरी जाई संताची या गावा, होईल विसावा तेथे म्हणा. किंवा जायचंच तर देवाच्या गावाला जा असं म्हटलेलं आहे. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव देईन विसावा, देव देईन विसावा. जाऊ देवाची या गावा, देव देईन विसावा, देव देईन विसावा, देव देईन विसावा. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा, देव देईल विसावा. जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देव देईन विसावा, देव देईल आणि म्हणून योग काय त्या पोपटाच्या पिलाचा साधूच्या वस्तीत. संगतीचा परिणाम कसा होतो. साधूच्या वस्तीत जे पडलं ना, त्याच्या कानावर नामस्मरण, भजन, चांगले शब्द पडू लागले. राम, कृष्ण, महादेव, देवी, गणपती अशा शब्दांचा उच्चार पडू लागला. आणि म्हणून ते या बसा राम राम असं म्हणायला शिकलं. सुस्वागतम या बसा राम राम. आता चोराच्या वस्तीत मी म्हणतो, आपल्याही कोणाही घरामध्ये शेतकरी वारकऱ्याच्या सुरुवात ही श्लोक, ओव्या, देवाची पूजा, काहीतरी धार्मिक स्तुती, स्तोत्र, आरती यानेच आपल्या घरातली सुरुवात होते. आणि घरातले कोणी ना कोणी सदस्य अजूनही ती भक्ती परंपरा जपून आहे. म्हणून घरामध्ये उद्योजक असावा, त्यानं पैसा येईल. घरात कष्टाळू शेतकरी असावा, शेती चांगली होईल. आणि घरात कोणाच्या ना कोणाच्या रूपानं, आईच्या, वडिलाच्या, भावाच्या, बहिणीच्या, कोणाच्या रूपानं, पती पत्नीच्या रूपानं धार्मिक व्यक्ती असाव्या. घरातली पोथी वाचत राहिली पाहिजे, घरातली पूजा होत राहिली पाहिजे. कारण घर नुसती पैशावर चालत नाही. घर चालण्यासाठी पुण्य सुद्धा कमवावं लागतं. पुण्य कमवावं लागतं. पैसे कमावलेच पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी. पण घरातलं पुण्य कमवायचं जर खातं बंद पडलं तर पुढच्या अनेक पिढ्यांवर त्याचे दुष्परिणाम होतात. विढाला 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 विढाला. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन हे उपाय लाभाचे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन हे उपाय लाभाचे.
देवाचे चरण व्हावया जतन हे उपाय लाभाचे. आणि म्हणून घरातला कोणी एखादा सदस्य फार शिकलेला नसेल, स्त्री म्हणा पुरुष कोणी, पण जर ते देवधर्म करत असतील, व्रत उपवास करत असतील, भजन कीर्तन हरिपाठ काकडा, तर समजून घ्या त्या व्यक्तीचं सुद्धा घराला मोठं योगदान आहे. काय होतंय आता हल्ली आपण इतके भौतिक दृष्टीचे झालो की घरात जो पैसा आणतो त्याचाच फक्त सन्मान. जो वरी चळन गा तो वरी म्हणती माझा, मानिती लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळली आला बागुल आजा, कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा, आता मज दृष्टी देई पांडुरंगा माय बापा. चलन वलन जोपर्यंत आहे तोपर्यंत मान आहे, जो कोणी चलन वलन करील त्याला सन्मान आहे, पण जो पुण्य कमविल त्याला सुद्धा जे कुटुंब सन्मान देत त्या कुटुंबाला खरा संसार कळला, खरं जीवन कळलं, खरा परमार्थ. आणि मला आनंद आहे, मी फिरतो, माझे अनेक सहकारी आपणही फिरता, अनेक घरामध्ये गेलं ना, कधी कधी एखादा कर्तबगार धाकटा भाऊ थोरल्या भावाचा परिचय करून देतो. महाराज हे आमचे थोरले भाऊ, फार शिकले नाही, पण आमच्या घरातला देव धर्म परमार्थ माणुसकी शेती त्यांच्यामुळे आम्ही किती समाजात फिरत असलो तरी आमच्या घराचा पाया हा आहे, असा परिचय करून देणारे भाऊ मला आजही भेटतात, मुलं भेटतात. की ज्या कुटुंबाला घरातल्या साध्या भोळ्या पण सेवा करणाऱ्या माणसाची किंमत आहे तीच घरं आदर्श आहे. बाकी मुझे गिनो अशी उथळ वृत्तीची माणसं भेटल्यावर तितकं समाधान वाटत. काही माणसं मुझे गिनो, भावाला आदर नाही, पत्नीला नाही, आईबापाचं नाव घेत नाही, आता घरच्याच घेत नाही तर गावाचं कोणा कौतुक करील सांगा. अहो तुमच्यासारखी माणसं गावातल्याच सुद्धा कौतुक करतात, पण जे घरातल्या मायबापाचं कौतुक करू शकत नाही, मी म्हणून मी ऐकून संध्याकाळी आम्हाला सुद्धा थंडीताप वाजून येतो. काय बाबा हे इतकं मी विठाला माझा बोलण्याचा उद्देश ध्यानात घ्या. संस्कार म्हणतात ते हेच आहे आणि ते रुजवायचे आपल्याला. आपल्या घरामध्ये होते ते पुन्हा त्याची प्रतिष्ठापना करायची. हे सांगतोय म्हणजे गंमत म्हणून टाइमपास म्हणून नाही, आम्हाला ही अशी आदर्श विचारधारा जपायची आहे. आणि ती आदर्श विचारधारा जपणं म्हणजे दैवी मार्गाने वाटचाल करणं. तेव्हा चोराच्या वस्तीत जे पडलं ना पिलू, तिथं जे शब्द कानावर पडायचे तेच ते म्हणायला लागले. हाना मारा झोडा तोडा नडा, डिक्शनरीज आहे त्याची, वेगळीच डिक्शनरी आहे. झोडा तोडा नडा डिक्शनरी वेगळी आहे. आणि सुस्वागतम या बसा राम राम या ही डिक्शनरी वेगळी आहे. संतनी के संग लाग रे तोरी अच्छी बने, संतन के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, तू ये तेरो बड़ो भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की प्रहलाद जी की बन गई, ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. हरि सुमिरन में लाग रे तोरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तोरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. तोरी बिगड़ी बने तोरी अच्छी बनेगी. वा वा वा, सगळ्या मंडळींचं कौतुक केलं पाहिजे आपण. कारण शेवटी असं आहे की सगळ्या दिशेनं चांगलं काही वातावरण निर्माण झालं तर ते कार्य चांगलं होतं. आणि म्हणून कीर्तन सुद्धा तसंच आहे. हे टाळकरी, विनेकरी, मृदंगवादक, हे गायक, भजनी मंडळ, श्रोते, गाते श्रोते आणि संतन के संग लाग रे तेरी अच्छी बन गई बनेगी, ध्रुव जी की बन गई, प्रल्हाद जी की बन गई. चांगल्या संगतीमध्ये चांगलं होतंय हा संदेश देत आहेत संत महात्मे. आणि म्हणून मानवी जीवन
त्या कागद आणि पेन्सिल प्रमाणे मूलभूत गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहे. आता चित्र काढायचं का विचित्र काढायचं हे आपण ठरवायचं. इथून मी कीर्तनाची सुरुवात केली, या शब्दातून. आम्हाला हे जीवनाचं चित्र सुंदर रंगवायचं आहे, आणि सुंदर रंगवायचं तर वडीलधाऱ्याचा आदर करा, लहानांना प्रेम द्या, आणि अडचणीतल्याला आपल्या परीनं मदत करा. देव धर्म संत ग्रंथ याच्याविषयीची श्रद्धा मनात ठेवा, व्यवहारातली नीती सांभाळा. मला असं वाटतं या चांगल्या गोष्टी जीवनात सांभाळल्या की जीवन सुंदर चित्र झालं जीवनाचं. काय झालं, एका व्यक्तीला सुंदर चित्र काढायचं होतं चित्रकाराला, गोष्ट आठवली म्हणून सांगून जातो. आणि मग चित्र काढायचंय तर कोणाचं काढावं बरं. एका घरामध्ये एक छान बाळ जन्माला आलेलं, 2-4 महिन्याचं बाळ हळूहळू पोटावर पडू लागलं, उलथ पालथ होऊ लागलं. आणि ते इतकं सुंदर बाळ, मला असं वाटतं लहान लेकरं म्हणजे परमेश्वराचं स्वरूपच असतं बरं. मुलगी मुलगा जे आपल्या घरात जन्माला येतात बालक, हे साक्षात परमेश्वराचं स्वरूप आहे. आणि म्हणून त्या बाळाला पाहिलं, तो चित्रकार म्हणाला त्या घरच्यांना, मला या बाळाचं चित्र काढू देता? म्हणे हो. मग 1-2 तास मी इथे बसू? हो. तो मुलगा होता, ते बाळ, आणि त्या बाळाचं सुंदर चित्र त्या चित्रकारानं काढलं. म्हणजे त्या चित्राला काही हजारो रुपयाची किंमत त्याला मिळाली, इतकं सुंदर चित्र. पुढे तो चित्रकार वृद्ध झाला, जवळजवळ 5-25 वर्ष निघून गेले होते. आणि कलाकाराला नेहमीच काही ना काही नवीन वेगळं करण्याची आकांक्षा असते, आणि मला वाटतं काही ना काही प्रयोग करत राहणं, चांगले प्रयोग सकारात्मक करणं, हे प्रत्येक क्षेत्रातल्या माणसाचं कामच आहे. आणि म्हणून चित्रकार म्हणाला, आपल्याला एक भयानक चित्र काढायचं. आपण पूर्वी एक सुंदर चित्र काढलं होतं, आता काय काढायचंय? एक भयानक चित्र. भयानक काय आहे जगामध्ये? विचार करता करता त्याच्या लक्षात आलं, भयानक म्हणजे एखाद्या गुन्हेगाराचं चित्र काढलं पाहिजे. आणि म्हणून त्यानं जिल्ह्याच्या ठिकाणी गेला. जिल्ह्याचं कारागृह होतं, त्या कारागृहाचे अधीक्षक जे होते, त्या पोलीस अधिकाऱ्याला भेटला, कारागृह अधीक्षकांना, जेलर, आणि सांगितलं की मला तुमच्याकडच्या एखाद्या भयानक कायद्याचं चित्र काढायचंय, मी चित्रकार आहे आणि एक वेगळं वेगळं काम करावं म्हणून. म्हणलं अशी परवानगी देता येत नाही, पण आता तू एवढा हाडाचा कलावंत आहे, काही हरकत नाही. त्याला जेलमध्ये घेतलं. जेवणाच्या वेळेला सुट्टी झाली. बघ म्हणे, तुला याच्यातला कोण खुंखार वाटतो, भयानक वाटतो, जरा बघ म्हणे यांच्याकडे. आता तिथे पुष्कळ सगळे असे चित्र. जेलमध्ये चुकूनच एखादा सज्जन सात्विक चुकीच्या आरोपाने तिथं गेलेला असतो, बाकी बहुतांशी अनेक गुन्हेगार असतात. आणि म्हणून त्यानं पाहिलं, एक जण त्याला भयंकर, त्याचे डोळे, देहबोली, एकूण त्याचा ऍटिट्यूड, तो म्हणाला मला ह्याचं चित्र काढायचंय. जेलरने त्याला, ए इकडे इथं बस 2 तास. म्हणे का? म्हणे तसंही तिकडे जाऊन काय करणार आहे, आता जेवण झालेलंच आहे तुझं, इथं बस, तुझं चित्र काढायचं. चित्रकार चित्र काढू लागला. जेलरचंही लक्ष होतं, तो आरोपी बसून होता. चित्र काढता काढता तो आरोपी, अर्थात गुन्हेगार जो आहे, तो तरुण आहे, 25 वर्षाचा आहे. तो विचारतो, का हो तुम्हाला असं चित्र का काढावं वाटलं? म्हणे मला कामातलं व्हेरिएशन म्हणून, विविधता म्हणून. पूर्वी मी अनेक प्रकारची निसर्ग चित्र काढलीत, प्राण्यांची काढलीत, काही वेगवेगळी चित्र काढली, तसं सुंदर चित्रही काढली. जरा भयानक चित्र काढावं, आणि म्हणून तुमच्यासारख्या भयानक व्यक्तिमत्वाचं मी चित्र काढतोय. भयानक, तुम्ही सुंदर चित्रही काढली? हो हो. कधी काढलं होतं? तो आरोपी विचारतो. म्हणे मी माझ्या 25 वर्षापूर्वी एका कुटुंबाकडे गेलो, नावगाव सांगितलं, आणि त्यात लहान बाळाचं चित्र काढलं. अहो, नावगाव सांगितल्याबरोबर तो रडायला लागला, तो गुन्हेगार. तो म्हणाला, अहो महाशय, चित्रकार महाशय, तुम्ही जे नावगाव सांगताय तो मीच आहे, काय योगायोग आहे म्हणे, पहा. म्हणे तो तूच आहे? हो, तो मीच आहे. म्हणजे एक नाटक होतं, तो मी नव्हेच, पण हा म्हणत होता तो मी आहेच. विठाला 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 विठाला. हे बाळ तू आहे? हो, ते बाळ मीच आहे. आणि खूप पश्चाताप झाला त्याला जीवनाचा. हा चित्रकार म्हणतोय की त्यावेळी माझ्यामध्ये सगळे दैवी गुण होते, मग आता ते हरवले कुठे?
मार्ग चुकला म्हणून, संगत चुकली, विचार चुकले, कर्म चुकले, तर देवाचा सुद्धा राक्षस होतो. आणि संगत सुधारली, कर्म सुधारलं, तर राक्षसाचं सुद्धा. संतांमध्ये, ऋषीमुनीमध्ये संगात संजायते कामा, कामात क्रोधो भिजायते, क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहात स्मृती विभ्रमः, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. विठाला आणि म्हणून तर हे वडीलधारी माणसं अशी समोर लागतात ना, ही आठवण करून द्यायला. संग चुकला, एकामागून एक दुर्गुण येत जातो. हे श्लोक ते सांगतात. फळाची संगती उपयोगाची नाये, आपणा अपायाच्या हो आपणा पाय त्याच्या संगे. फळाची संगती उपयोगाची नये, आपणा अपायाच्या खळाची संगती उपयोगासी नाही, आपण अपाय त्याचे संगे. मुद्दा इतकाच आहे की मानवी जीवन जे काही मूलभूत आहे ते सर्वांना सारखं मिळालं. शरीर, मिळालेलं आयुष्य, पण या आयुष्यामध्ये आम्हाला पुण्यकर्माच्या दिशेनं जगायचंय का पाप कर्मानं हे आयुष्य मलिन करायचंय? सद्भावनेतून समाधानाकडे जायचंय का दुर्भावनेतून दुःखाकडे जायचंय? मला वाटतं हे सर्वस्वी आपल्या हातात आहे. तुकाराम महाराज मात्र मार्गदर्शन करतात की बाबांनो, आपलं जीवन सुंदर सुखाच्या दिशेनं जगण्यासाठी काय करा, तर ईश्वराशी नातं जोडा. ज्या ईश्वरानं आम्हाला जन्माला घातलं, जगवतोय, त्याला आपलं म्हणा. अभंगाचं पहिलं चरण. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. तेरी माई के दुखाती धने तेरी माई के दुखाती धने. तेने विना जीवा सुख नो है, तेने बिन जीवा सुख नो है. माई के दुखाती धने. ओ ये रती माई के दुखाची देती. ओ आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे, तेने विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नो है, तेने विना जीवा सुख नो है, तेने विना जीवा सुख नो है, सुख नो है, सुख. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने वीण जीवा सुख नो हे. महाराजांचं जे अभंगातून मार्गदर्शन आहे ते फार मोलाचं आहे. ते म्हणतात देवाला आपलं करा. मुळात काही प्रश्न आहे. देवाला आपलं करा तुम्ही म्हणताय महाराज, तो आपल्यापासून दूर आहे का, वेगळा आहे का म्हणून त्याला आपलं करायचंय? मुळात जीव शिव हे एकरूप आहे. तुका म्हणे कैची कीव कोठे जीव निराळा. या चरणानं जास्त स्पष्ट होत आहे की जीव हा निराळा नाही, तो शिवस्वरूप आहे. कारण जे ईश्वर चैतन्याचं लक्षण आहे तेच जीव चैतन्याचं आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः. श्रीमद भागवतानं परमात्म स्वरूपाच्या निर्गुण तत्वाचं वर्णन केलंय. आणि ते निर्गुण तत्व कसं आहे तर सत्य स्वरूप, चिद म्हणजे ज्ञान स्वरूप, आणि आनंद म्हणजे आनंद किंवा सुख स्वरूप. सत्य स्वरूप, ज्ञान स्वरूप, आनंद स्वरूप हे परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि जीव सुद्धा सत्य, ज्ञान, आनंदाच्याच ओढीनं जगतोय. पहा, जीव त्याचा अंश आहे. कशावरून? प्रत्येकाला सत्याची चाड आहे, असत्याची नाही. तुम्ही म्हणाल काय बोलता महाराज,
जगामध्ये किती खोटं वागणारी माणसं आहे, असू देत, पण खोटं ते इतरांशी वागतात, त्यांच्याशी खोटं वागलेलं त्यांना आवडत, म्हणजे त्यांना ही गोडी कशाची आहे? सत्याचीच आहे. जी माणसं असत्य वागतात पण त्यांच्याशी कुणी असत्य वागू नये. मी विनोदानं सांगत असतो, एका गुन्ह्यामध्ये चोर रंगे हात धरला गेला, न्यायाधीशासमोर उभा केला गेला. आता पूर्णपणे चोरी करताना तो मुद्देमालासह पकडला होता आणि म्हणून गुन्हा सिद्ध झाला, आरोप सिद्ध झाला, त्याला शिक्षाही द्यायची ठरली. पण न्यायाधीश म्हणाले, त्या चोराला तुझं काही म्हणणं आहे का? तो म्हणे, न्यायाधीश महाराज, बरं झालं तुम्ही मला बोलायला संधी दिली. मला या गुन्ह्यामध्ये फसवलं गेलंय. कोण म्हणतो? चोर म्हणतो, चोर. आता पहा, चोरी करताना मुद्देमालासह धरला तरी तो म्हणतो मला फसवलं गेलंय. कसं काय? म्हणे, मी जेव्हा या लोकांच्या घरी चोरी करायला गेलो, तोच सांगतो बरं, चोरी करायला गेलो, कबूलही करतोय. तर तिथे कपाटावर एक चिठ्ठी लिहिलेली होती म्हणे, आणि त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं की कपाटाची चावी शेजारी आहे. आणि मग मी ती चावी घेतली, कपाटाला लावली, तर ती कपाटाची नव्हतीच म्हणे. कपाटाला लावल्याबरोबर सायरन वाजायला लागलं म्हणे, कपाट तर उघडलंच नाही. म्हणजे या कुटुंबाने दुसऱ्या कोणी जर चावी लावली तर तो ट्रॅप लावून ठेवलेला होता म्हणे, आणि मी धरला गेलो म्हणे. तर हे कुटुंब माझ्याशी खोटं वागलं म्हणून यांच्यावर गुन्हा दाखल करा. म्हणून तुम्हाला सांगतो की या जगामध्ये आत्म्याचा मूळ आवाज सत्य हाच आहे. प्रत्येकाचा जो आत्मा आहे ना, खोटेपणानं काही लोभापायी माणसं वागत असतील, पण त्यांच्या आतून जो हुंकार आहे ना, तो सत्याचाच आहे. विठाला सत्य ज्ञान स्वरूप आहे आत्मा. आणि म्हणून प्रत्येकाला जाणून घेण्याची इच्छा आहे. काही ना काही तो जाणून, किती भोळी भाबडी माणसं असू द्या, पण काही ना काही समजून घेण्याचा ते प्रयत्न करतात. आता मला कौतुक वाटतं जुन्या पिढीचं, की त्यांनी हा स्मार्टफोन सुद्धा शिकून घेतलाय. आमच्या अगदी वयस्कर आजोबा आजी, आई वडिलांच्या वयाचे जे आहेत, आजोबा आजीच्या वयाचे आहेत, पण त्यांना बरोबर फोन लावता येतो, आलेला फोन घेता येतो, युट्यूबवर कीर्तन लावता येतं, हरिपाठ लावता येतो, काकडा लावता येतो. म्हणजे माणसांना ज्ञानाची चाड आहे, समजून घेण्याची गोडी आहे, आणि ते आपल्या आत्म्यातूनच आलेला तो गुण आहे. आणि आनंद, आनंद, प्रत्येक जण आनंदाच्या शोधात आहे. मायबाप हो, आनंदाकडेच धाव आहे, दुःखाकडे कोणाची धाव नाही. महाभारतामध्ये कुंतीनं दुःख मागितलं होतं अशी कथा येते, पण परिणामतः ते दुःख नाहीये, सुखच आहे. कुंती काय म्हणाली? कृष्णा, संकट होती म्हणून तू सोबत होता, आता राज्य मिळालंय, तू निघालाय, आणि तू नसणं हे आमच्यासाठी दुःख आहे. म्हणून संकट दे म्हणजे तू राहशील, आणि तू असला मग संकटाला आम्ही घाबरत नाही, आम्हाला आनंदाचा अनुभव येत राहील. हा त्या महाभारताच्या कथेचा सारांश आहे. आणि म्हणून या जगामध्ये दुःखासाठी सत्यनारायण घालणारं कुणी नाहीये. परमात्मा सच्चिदानंद स्वरूप आहे, आत्मा त्याचा अंश आहे, त्यापासून आपण अभिन्न आहोत, भिन्न नाही आहोत. फक्त त्याचा साक्षात्कार करून घेणं. वेदांतामध्ये काही उदाहरणं दिलेली आहे की पाण्यावरती शेवाळ येतं, शेवाळ बाजूला केलं की पाणी खाली आहेच, फक्त त्या शेवाळामुळे, काही वनस्पतीमुळे ते दिसत नाही, बाकी पाणी आहे. तशाच पद्धतीनं मल विक्षेप आणि आवरण, 3 दोष सांगितले अंतःकरणावरचे, मनावरचे. मल म्हणजे इतराबद्दलची दोष दृष्टी, विक्षेप म्हणजे सतत चंचलता, अस्थिरता, आणि आवरण म्हणजे ईश्वराविषयी ज्यानं हे घडवलंय त्याच्याविषयीचं, आत्मतत्वाविषयी आणि परमात्म तत्वाविषयीचं अज्ञान. त्याला काय म्हणतात? आवरण. आणि हा आवरण दोष गेला की देव प्राप्त करावा लागत नाही, जो प्राप्त आहे त्याचाच. म्हणून देव प्राप्ती म्हणजे ही अप्राप्ताची प्राप्ती नाही. महाराज आपल्याला जे शिकवलं जातं, आम्हाला जे गुरुजन मंडळी वेदांताच्या भाषेमध्ये शिकवतात, ईश्वराची प्राप्ती अप्राप्ताची प्राप्ती नाही, ती प्राप्ताचीच प्राप्ती. सोपं करून सांगतो तुम्हा सर्व मायबापांना. डोळ्याचे डॉक्टर आपलं ऑपरेशन करतात आणि आपल्याला पुन्हा दिसू लागतं.
मला सांगा, डॉक्टरांनी आवरण दूर केलं का दृष्टी दिली? फक्त आवरण दूर केलं, दृष्टी तिथे होतीच, पाहण्याची शक्ती होती, तिला काही अडथळे निर्माण झाले होते. मग तो मोतीबिंदू असेल, तो काच बिंदू असेल, तो अन्य काही आजार असेल, डॉक्टरांनी तो अडथळा दूर केला, दृष्टी तिथेच होती. तसं हृदय स्वयंभची असे, परमात्मा हा हृदयस्थ आहे, तुझे आहे तुझ पाशी, परी तुझा गा चुकला. एक जणाला अचानक पंढरपूरला जावं वाटलं. दिंडी नाही, वारी नाही, आषाढी नाही, कार्तिकी नाही, पण पंढरपूरला जायला काही हरकत नाही. कधी तो निष्ठेचा वारकरी होता, पायीच निघाला, सोबतही कोण नाही. संध्याकाळ झाली, मधुकरी मागितली, जेवण केलं, पंचपदी भजन केलं आणि मंदिरात झोपला. झोपताना त्याच्या हातात अंगठी होती, खिशात काही थोडे पैसे होते, एका डब्यात त्यानं ठेवले. तो डबा व्यवस्थित ठेवून दिला. गावातला एक भुरटा चोर तिथं फिरत होता आणि त्या चोरानं पाहिलं, याच्याजवळ पैसे, वारकरी एकटाच दिसतो. पण रात्री तो चोर आला, त्याला काही हिंमत नाही आली, कारण तो वारकरी धट्टाकट्टा होता. त्या चोराला वाटलं, हा जर उठला तर आपल्याला काही सोडायचं नाही जिवंत. त्या चोराला चोरी करायची हिंमतच झाली नाही. पण चोराने विचार केला, शक्ती कमी पडते तर युक्ती वापरू. सकाळी भल्या पहाटे उठला, आंघोळ केली, त्यानं सुद्धा पांढरे स्वच्छ कपडे, टोपी घातली, गंध लावला. कोणी? चोराने. आणि त्या बाहेरगावच्या वारकऱ्याला, जो आपल्या गावच्या मंदिरात झोपला, त्याला जाऊन भेटला. जय हरी, जय हरी. कुठं चालला? पंढरपूरला चालला. मी येऊ का तुमच्याबरोबर? अरे वा, चांगली गोष्ट आहे, 102 भला. तो चोर वारकऱ्याबरोबर निघाला. आता तो फक्त संध्याकाळ होण्याची वाट पाहत होता. असंच एक गाव लागलं, दोघांनी मधुकरी मागितली, भजन केलं. आता या चोराला कशाचं भजन येत, पण तो ऐकत बसला आणि मग झोपले दोघंही. झोपताना नेहमीप्रमाणेच त्या वारकऱ्याने काय केलं, ती डबी काढली, त्यात पैसे, ती अंगठी दिलं ठेवून. याच्या नजर चुकीनं व्यवस्थित ठेवून दिलं त्यानं. याला कशाची झोप, हा चोरी करायलाच आलेला होता ना. वारकरी दमलेला, थकलेला झोपी गेला. हा उठला आणि शोधू लागला, पायत्याला, उशाला, अंथरुणात, पांघरुणात, पिशवीत, सगळीकडे शोधून झालं. एक नाही 2 दिवस असंच झालं. ते डबं सापडाना, ते पैसे सापडाना, ते काय. शेवटी तो चोर कबूल झाला. बा वारकरी महाराज, लई जण भेटले, पण तुम्ही मला शेराला 125 भेटले म्हणे. वारकरी म्हणला, अरे तू चोर आहेस, तुला 12 गावं फिरावे लागतात, आणि मी वारकरी आहे, मला 1200 गावं फिरावे लागतात. माझ्या कायला नादी लागतो म्हणे तू, मला काय कळत नाही. मला माहितीये कुठं काय युक्ती वापरायची, फक्त मी तुझ्यावर भांडण करून वेळ वाया घालवणार नाही. बाकी तुला कसं तोंड द्यायचं हे मला माहिती आहे. विठाला काही माणसं शांत दिसली म्हणून ते भाबडे आहेत आणि अडाणी आहेत आणि बावळट आहे असं समजत जाऊ नये. ते लय कलाकार असतात. फक्त चॅप्टर माणसाला वाटतं मीच लय शहाणा, मीच लय शहाणा, मीच लय शहाणा. आणि मग एखादा साधा पैलवान सुद्धा जसा बड्या पैलवानाला चितपट करतो, तसं या जगामध्ये आहे. साधी माणसं आहे, काही शेतकरी, वारकरी, कष्टकरी, 18 पगड जातीतली, पण त्यांना माहिती असतं की कोणत्या प्रसंगाला सामोरं कसं जायचं, समय अशी सादर व्हावी. चोर म्हणला, ते जाऊ द्या बा, तत्वज्ञान नका सांगू, ती डबी कुठं ठेवली ते सांगा. झोपताना, अहो सकाळी तुम्ही माझ्या डोळ्यात देखत परत ती डबी काढायची आणि त्याच्यातून पैसे आणि ती अंगठी, आणि संध्याकाळी कुठं ठेव म्हणे, तू कुठं कुठं पाहिलं? अहो तुमच्या उशाला, तुमच्या पायथ्याला, तुमच्या पिशवीत, कोटाच्या खिशात, अंथुरणात, पांघुरणात. मला कळलं होतं पहिल्याच दिवशी तुझ्या हालचालीवरून तू चोर आहे, म्हणून ती डबी तुझ्या उशाला ठेवून झोपत होतो म्हणे मी. काय वाटलं असेल हो त्याला? 1 किंवा 2 मताहून सीट गेल्यासारखं वाटलं असेल. अरे माझ्या उशाला होत आणि तरी पण मी घेऊ शकलो नाही. मला वाटतं बस आपली तुमची आमची फसगत इथंच झाली. आम्ही सुख हे भोगात शोधतो, ऐश्वर्यात शोधतो, बाहेरच्या कोणात तरी शोधतो. मला वाटतं सुख हे आपल्यात आहे. आणि ज्याला आपल्यातलं सुख कळालं ना, मग त्याला बाहेरचं कोणी असलं नसलं तरी सुखासाठी अडचण येत नाही. काहींना मित्राशिवाय करमत नाही. जो अध्यात्मात रमलेला माणूस आहे ना, त्याला मित्र असला नसला घेणं देणं नाही, पैसे असले नसले घेणं देणं नाही, उच्च सुविधा असली नसली घेणं देणं नाही. कारण तुका म्हणे, होय मनासी संवाद, आपुला जीवाद, आपुला
आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळा विषया जयाच्या ठाई इंद्रिया मानू नाही. आत्मसुखाचा एकदा झरा सापडला आणि त्याचा अनुभव मिळाला. आणि म्हणून ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज एक नामधारक थोर संत या महाराष्ट्रात आपल्या होऊन गेले. ते म्हणतात की सुखाचा संबंध परिस्थितीशी जोडू नका. परिस्थिती बदलत राहते, चढ उतार येतो. सुखाचा संबंध मनस्थितीशी जोडा. आणि मग दिवाळं निघालं तरी तुकाराम महाराज त्याही वर्षी वारी करतात आणि तितक्याच आनंदानं पांडुरंगाला भेटतात. अजिबात नाराज नाहीये. बरे झाले देवा निघाले दिवाळे. परिस्थिती बदलत राहील, तिला कोण सावरणार आहे? कारण या सृष्टीचा नियम आहे, चढ उतार येणं, बदल होणं. आपण कोण काय या सृष्टीचे मालक आहोत? सगळं काय आपल्या हातात आहे? मला वाटतं सगळं आपल्या कर्तृत्वानं मिळत नाही आणि सगळं काही आपल्याच दुर्गुणानं जात नाही. कधी कधी सद्गुणी माणसाजवळची संपत्ती जाते दुर्गुण नसताना. अभ्यास तर करा. मी समाजात फिरतो म्हणून सांगतोय. मला नेहमी बारीक सारीक अभ्यासाची सवय आहे. काही व्यक्ती आहेत ते दारू पित नाही, ते पत्ते खेळत नाही, ते वाम मार्गाचे नाही, सन्मार्गी आहे, पण तरी सुद्धा तोटा सहन करावा लागतो. माझे अनेक शेतकरी मायबाप, अनेक कष्टकरी मायबाप 18 पगड जातीतले हे अशा रीतीने अडचणीला सामोरे जातात. याचाच अर्थ असा आहे की कधी कधी आम्हाला भाग्यानुरूप काही लाभ होतात आणि भाग्य कमी पडलं तर ते दूर जातात. आपली सत्ता या सृष्टीवर नाही. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. अनमान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन. याचाच अर्थ असा आहे की कुठेतरी त्याचा पूर्व सुकृताशी, पूर्व प्रारब्धाशी संबंध येतो. आणि जसं कर्तृत्वाला एक महत्व आहे तसं प्रारब्धालाही महत्व आहे. काही गोष्टी प्रारब्धात असतील तर मिळतील, नसतीलच तर आटापिटा करा. एखाद दिवशी जर जेवण नशिबात नसेल ना, एक जणाला पाहुण्यांच्या वास्तुशांतीला जायचं होतं. घरी पत्नी म्हणाली नाश्ता करून जा. तो म्हणला इथं खाऊन तिथं काय जेवू. काही माणसं प्रत्येक ह्याच्यात परवडलं पाहिजे हा विचार ठेवतात. पाहुण्याच्या कार्यक्रमाला जर जायचं आणि त्याला जर काही भेटवस्तू द्यायची तर परवडलं, एक लाडू ज्यादा खाता आला पाहिजे. अशी मजेशीर माणसं ग्रामीण भागात पूर्वीच्या काळी. पत्नी म्हणल्या नाश्ता करा, बरं चहा बिस्कुट तर खा. काय नाही नाही जमणारच नाही म्हणलं, आज पूर्ण उपवास, परवडलं पाहिजे म्हणला. गेला बाबा, धावपळ करत गेला मोटरसायकलवर. आदळ आपट, रस्ते असे खराब. नगर जिल्ह्यातलाच तो होता, त्याच्यामुळे रस्त्याविषयी काही बोलायला नको. मला वाटतं या भारतामध्ये सध्या सगळ्यात आदर्श रस्त्याची अवस्था म्हणजे आपल्या नगर जिल्ह्यात आहे. फार वाईट आहे. विठाला आणि म्हणून गेला पाहुण्यांकडे. दुपार भरली होती आणि तो अशा अंदाजाने गेला. तुमच्यासारखा सज्जन माणूस हा कीर्तन 10 मिनिटं तरी सापडावं म्हणून धावपळ करतो. शेवटचे 10 मिनिट तरी. आता काम धाम असतं, नाही पूर्ण वेळ येत आहेत. काही 2 तास येऊ शकतात, काही 1 तास ऐकतात, काही अर्धा तास. तो असं ठरवून गेला होता की बाबा बाहेर निघाला का मग आपण मध्ये जाऊ. धोरणच धरलेलं होतं त्याने. बाबा निघू दे एकदा बाहेर, हा एकदाचा जाऊ दे. काही माणसं असं ठरवूनच. म्हणून तुम्हाला धन्यवाद आहे मायबाप हो, तुम्ही आमच्यासारख्याच तोडकं मोडकं ऐकायला वेळ काढता आणि इतक्या धावपळीतून येऊन बसता. तुमचं सुद्धा कौतुक आहे. प्रभू तुम्ही महेशाची आहे मूर्ती आणि मी दुबळा अर्चिते. श्रोत्यांना परमेश्वर स्वरूप मानणं ही आमची वारकऱ्यांची परंपरा आहे. आणि म्हणून श्रोता नाही तर तो वक्त्याला वक्ता हे स्थान प्राप्त होत नाही, पद प्राप्त होत नाही. आणि म्हणून तो गेला. दुपारची वेळ होती. कार्यक्रम वास्तुशांतीचा कीर्तनाचा सगळाच रद्द झालेला होता. तिथली चिन्ह सगळी वेगळीच दिसत होती. आणि हा सकाळी उपवासी गेला. बरं योगायोग असा की आदल्या दिवशी धावपळीनं त्याचं जेवण झालेलं नव्हतं. सकाळी नाश्ता तर केलाच नाही, तुम्ही ऐकलं. आणि मग तिथं म्हणलं का हो कीर्तन रद्द झालं, वास्तुशांती होऊच शकत नाही. का? पहाटेच म्हातारी वारली म्हणे. आणि घरी पत्नीला काय म्हणलं, इथं जेवून तिथं काय खाऊ. आता काय खाणार. आमचे महाराज जे आता म्हणाले अन्न मान धन
हे तो प्रारब्धाधीन विठाला विठाला चला, मुद्दा इतकाच आहे की आम्ही सच्चिदानंद स्वरूप आहोत आणि म्हणून आम्हाला प्रत्येकाला सत्याची चाड आहे, आनंदाची ओढ आहे, ज्ञानाविषयी आम्हाला काही ना काही प्राप्त व्हावं ही इच्छा आहे, म्हणजेच आम्ही त्याचे अंश आहोत. फक्त त्या आत्मतत्वावरचं आवरण दूर झालं की हृदयी स्वयंभची आशा रीतीनं आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने वीण जीवा सुख नोहे. जसं अनेक गुरूंनी शिष्यांना तत्वमसी आदी महावाक्यांचा उपदेश केला आणि तू वेगळा नाहीये, ते तत्व ईश्वर तत्व जे आहे तेच तू आहेस हे त्याला समजावून सांगितलं. युक्ती प्रयुक्तीनं तत्वज्ञानानं हळूहळू त्याचं अज्ञान दूर झालं आणि मग तो या बोधावर आला, अहम ब्रह्मास्मी. गुरु म्हणतात तत्वमसी आणि शिष्याला जेव्हा बोध होतो तेव्हा शिष्य म्हणतो अहम ब्रह्मास्मी, मी वासुदेव तत्वता. देव झाले अवघे जने, देव झाले अवघे जने. ओ देवा झाले अवघे जन, देवा झाले अवघे जन. दोष गुना हरपले, दोष गुना हरपले. देव झाले अवघे जन, देवा झाले अवघे जन. हरे विढो पार विठो बारक माई, विढो पार जय कुमारी, जय कुमार कुमार, जय कुमार कुमार, कुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर भगवान, महारुद्र हनुमान, सद्गुरु गंगागिरी महाराज, सद्गुरु नारायण गिरी महाराज, पार कुमार बार कुमार पार बार कुमार रे ना. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नोहे. मला वाटतं या सृष्टीमध्ये 3 महत्वाची तत्व आहे. अगदी शेवटच्या 5 मिनिटामध्ये आपण सर्व विषयाचा समारोप करूया. जड तत्व आहे, जीव तत्व आहे आणि देव तत्व आहे. मग जीवानं जडाला आपलंसं केलं तर सुख मिळणार नाही का? महाराज म्हणले नाही, ते मायेनं निर्माण केलेली. येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती अवसानी. आरंभही नाही शेवटही नाही, मध्येच जे भासतं त्याला मिथ्या म्हणावं, त्याला खोटं म्हणावं. स्वप्न हे झोपताना नाही आणि जाग आल्यावर सुद्धा नाही, झोपेच्या अंतर्गत मधल्या 10-5 मिनिटात कधीतरी ते पडलेलं आहे आणि म्हणून स्वप्नाला खरं म्हणत नाही आपण, काय म्हणतो खोटं. मृगजळ हे अति उन्हाळ्याचा काळ असेल आणि असा सपाट भूभाग किंवा डोंगर भाग असेल तर ते असं पाणी वाहिल्यासारखं वाटतं. मृगजळ दिसे साचपणा ऐसे, खोटी याचे पिसे उरफोडी. मृगजळ ज्याला आपण ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या भाषेत झळया म्हणतात, काय झळया तुटतात बुवा असं आपले शेतकरी म्हणतात. त्या झळया म्हणजे खरं पाणी नाही, ते मृगजळ खरं पाणी नाही. तसं ये भौतिक जे ऐश्वर्य आहे ते येत राहतं जात राहतं. संतांच्या दृष्टीनं जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. म्हणून चिंती चरण कमळ रखुमा देवी वराचे, एरती माईके. जीव जडाला कितीही आपलंसं करत राहिला तरी दुःख वाढत जाईल. जीव जीवाला आपलंसं करत राहिला ठीक आहे, काही कार्य करण्यासाठी माणसांनी एकत्र यावं, पण माणसांचं दुःख मिटवू शकत नाही. म्हणून तुम्हा आम्हा स्त्री पुरुषांना देवाचाच आश्रय, ग्रंथाचा आश्रय, संत विचारांचा आश्रय घ्यावा लागतो. तेने वीण जीवा सुख नोहे. आणि तो परमात्मा कसा आहे तर तो स्वतः सच्चिदानंद स्वरूप, जन्म मृत्यू रहित, अविनाशी आहे आणि आपल्या साधकाला तो अविनाशी बनवतो. अविनाश करिया पुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे.
महाराज म्हणतात तो परमात्मा त्याच्याप्रमाणे सुख स्वरूप करील, अविनाशी करील, पण आपल्या मनाला त्या परमात्म्याचं वेड लागावं. मी नेहमी म्हणतो कोणत्याही क्षेत्रात आदर्श काम करायचं असेल तर वेड व्हावं लागतं. चांगला शेतकरी हा वेड लागल्याशिवाय होत नाही. झपाटलेला असतो तो त्या शेतीच्या ध्यासानं, आणि मग तो चांगला शेतकरी होतो. चांगला वारकरी हा झपाटून सेवा करतो, चांगला वारकरी होतो. चांगला विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ते वेड लागल्यासारखा अभ्यास करतात. लेकर घरची माणसं, बरेच मुलं आपल्या घरात असे आहेत, त्यांना म्हणावं लागतं अरे बाबा झोप रे आता किती वेळ, आणि काहींना म्हणावं लागतं अरे उठ रे बाबा आता किती वेळ. तर हा फरक असतोच. मला असं वाटतं वेळ लागलं पाहिजे, लावी मना पिसे गोविंदाचे. आणि असं जर का झालं तर जन्म मृत्यू हे अपरिहार्य आहे. सूर्याचं उगवणं मावळणं जसं हे उदो असतो अपैसे, होत जात जैसे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी. पण मृत्यू रूपानं जरी माणसं आपल्यातून गेली तरी ज्या वेळेला ते आपली भक्ती, आपली नीती सांभाळत हे जीवन जगतात, ईश्वरीय मार्गानं जीवन जगतात, पुण्य मार्गानं जीवन जगतात. प्रपंच तर करावा लागतो पण पुण्यरूप प्रपंच करतात. अशी माणसं मग मरत नाहीत, कीर्ती रूपानं शिल्लक राहतात. अभंगाचं शेवटचं तुका म्हणे येता हो